राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडेंना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता। संजय बनसोडे उदगीर मतदारसंघातून आमदार। लातूर जिल्ह्यात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा। जिल्ह्यात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले भाजपातील दोन चेहरे संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांची चर्चा। आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या वेळेत नागपुरात फडणवीसांच्या घराजवळ कार्यकर्ते करणार जल्लोष। जल्लोषासाठी कार्यकर्ते सज्ज। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण। मात्र तरीही पार्टीजवळील टोलनाक्यावर टोल वसुली, त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त। लोटे एमआयडीसी मधून दूषित पाणी वाहून देणारी पाईपलाईन फुटल्यानं सोनपात्र नदीत मृत माशांचं प्रमाण वाढलं। अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यानं मच्छीमार संतप्त। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचाही इशारा। सांगली जिल्हा परिषदेतील मालमत्तांच्या जप्तीचं वॉरंट। ठेकेदाराचे 20 लाखांचे बिल थकवल्यानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची, टेबल यासह वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्याबाबत वॉरंट। मालेगावातील 13 बेरोजगार तरुणांची फसवणूक आणि 125 कोटी रुपयांचं आर्थिक गैरव्यवहार प्रकरण। नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे निलंबित व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापक पोलिसांच्या ताब्यात। लाल कांद्याच्या भावात क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांची घसरण। लासलगाव, मनमाड, नांदगाव बाजार समितीत लाल कांद्याचे भाव घसरले, त्यामुळे शेतकरी हवालदिल। ढगाळ वातावरणामुळे धाराशिव जिल्ह्यातील हरभरा पीक धोक्यात। जिल्ह्यात जवळपास 1.5 लाख हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी। वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट। वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील तूर पीक धोक्यात। तुरीवर कीड, आळ्यांसह बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव। औषध फवारणी करत शेतकऱ्यांकडून पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू। ढगाळ वातावरणामुळे मनमाड तालुक्यातील कांद्यावर संकट। पिकांवर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। कीटकनाशक फवारणीच्या खर्चातही वाढ। नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती। अकोल्यात पोलिसांची यशस्वी कामगिरी। पोलिसांकडून तब्बल 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त। पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश। कोल्हापुरात वाहनांच्या फॅन्सी नंबरबाबत महत्त्वाचा निर्णय। आता हवा असलेला फॅन्सी नंबर ॲपद्वारे ॲप्लिकेशन करता येणार। जालन्यात हेल्मेट न वापरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। दुचाकी स्वारांकडून तब्बल 47 लाखांचा दंड वसूल। अहिल्यानगर जिल्ह्यात थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्यानं महापालिकेच्या कराच्या थकबाकीत वाढ। चालू वर्षात अवघी 41 कोटी 51 लाख रुपयांची वसुली, त्यामुळे कराची थकबाकी 215 कोटींवर। परिणामी शहरात विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी। इंदापूरमधील शहा गावच्या पायथ्याशी भीमा पात्रात सोडले 12 लाख मत्स्यबीज। राज्य सरकारचा उपक्रम। उजनी जलाशय मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा। नाशिकमध्ये एकच नंबर असलेल्या 2 आयशर ट्रकमधून स्क्रॅप मटेरियलची वाहतूक। ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून 25 लाख रुपये किमतीचे ट्रक जप्त। छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवर भीषण अपघात। भरधाव ट्रकनं ट्रॅक्टरसह दुचाकी चालकाला उडवलं। अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी। अपघातानंतर नागरिकांकडून चालकाचा पाठलाग। पारनेरहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात। एसटी थेट बस स्थानकात घुसल्यानं 2 जण गंभीर जखमी। पारनेर बस स्थानकामधील धक्कादायक प्रकार। मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात पुन्हा अपघात। कंटेनर, टेम्पो आणि बसचा अपघात। 10 जण जखमी। काही काळ घाटातील वाहतुकीचा खोळंबा। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणांना पर्यटकांकडून मारहाण। रायगडच्या घोडसे घाटातील घटना। 5 पर्यटकांवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकच्या येवल्यात गृहरक्षक दलाच्या जवानाची आत्महत्या। राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त यंदा पहिल्यांदा खंडेरायाची हरिद्र मार्चन पूजा। 500हून अधिक महिलांचा सहभाग। पूजेनंतर महिलांकडून खंडेरायाची आरती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।